लहान मुली आपल्यामध्ये छान स्तुती आघाडीला चालणार एखादी म्हातारी पाहिजे ना. मग त्या वरल्या याच्या ठकुमावशीला हाक मारून घेऊ का? हा घ्या ना मारून. चालेल तू हो साईडला. अगं मावशी सतयुगामध्ये कधी मावशी नाचत नव्हती, आता म्हणणार कलियुगामध्ये तमाशात मावशी बी नाचायला लागली. म्हणून मी आपल्या ततल्या तत जांग हलवलं. मुद्रेच्या बाजारला निघाला आहे. तू एवढे उशीर काय करत होतेस? अगं नवऱ्याला पाजत होते ना. आता या वयात तुझा नवरा पेतो का? काय अर्थात जाणार तो बघितलं का साहेब? म्हणून सांगितलंय अर्थाविना पोती आणि नाकाविना मोती. ज्याला अर्थ सांगायचं त्यानं पोती वाचायचं आणि ज्याचं नाक केलं नाही त्यानं नत्ती करायची, म्हणजे शोभली जाते. बोल बोल. आता तुम्ही म्हणतायसा तू नवऱ्याला पाजत होतेस. अगं नवरा माझा आजार आहे. अगं त्याला काय झालं होतं? अगं त्याला काय सांगू, म्हातारपर्यंत माझं तेवढीच आताराची काठी आहे. ती जर एकदा निघून गेली तर मी कुणाच्या जीवा जगणार आहे? बरोबर आहे, तुला कुणाचा आधार नाही. हाय मी इथं लावला आधार त्या आल्या बसते त्याचे काही नाही. आता मला माहित आहे 2-3 वर्ष झालं तू इकडे लावतेस. अगं असं दे ग, बघ ज्याचं तोंड गोड त्याची दुनिया गोड. ज्याचं तोंड गोड नाही त्याला दुनिया या जगात कुठं गोड नाही. आजार आहे त्याला मी औषध पाजत होते. मग औषधाचं नाव कधी घेणार होते? मग सांगितलं तुला दम नाही? अगं सर्व मुली आलेल्या आहेत. सगळ्या मुली आल्या. राधा गोदा नर्मदा भदभद आल्या. सगळ्या नद्या कशाला गोळा करतेस? अगं राधा गोदा यमुना जमुना आल्या का? सर्व मुली आलेल्या आहेत. मी विचारते घेतलं काय नेसलं काय? चालेल. नंबर 1 काय ग? कुठल्या गिरणीचं पीठ लावलंय तुला? हे नाव सुधारायला लागलीस. नाही बाईच्या जातीने एकदम हसायचं नाही. का ग? त्यांना मुतखडा होतो. तुला झालं होतं का? अगं बायकांना कधी मुतखडा होतो का? मग आम्ही काय गड्याने काय कॉन्टॅक्ट घेतलंय मुतखड्याचं? अगं बायांना मुतखडा होतो का? अगं हल्लीचा कलियुगाचा जमाना आहे. हा? ज्या ज्या पिकाला 5-5 महिने लागत होता 3 महिने द्यायला लागले का? तर त्या औषधामुळं, आणि ह्या औषधामुळं सगळ्याला आजार व्हायला लागले. हो हो. तेव्हा मला बी परवा असं झालं होतं. काय झालं होतं का? माझ्या लागलं पोटात दुखायला. खरं? म्हणून मी गेले दवाखान्यात. आणि गेल्यानंतर डॉक्टर काय म्हटले माहितीये का? काय? आजीबाई आजीबाई निजा आहे जाऊ. कशावर? टेबलाव. अगं टेबलाचं नाव कधी घेणार? अगं मग टेबलाव म्हणते ना. मग टेबलाचं नाव घे ना. टेबलाव जशी झोपली हा? तसं डॉक्टरनं काय केलं माहितीये का? काय? काढलं ठेवलं इथं कानातला टेटोस्कोप. इथं कुठं? पोटाव ग. पोट. तशी मला गुदगुली झाली. मी हसले. हसल्यानंतर डॉक्टर खवळले. आजीबाई म्हणले बाईच्या जातीने एकदम हसायचं नाही. सर म्हणलं काय होतं? तर त्यांना मुतखडा. मला काय घेतलास? माल वय माल घेते बघ. बासुंदी. बासुंदी? हो. मग असू दे. काय ग? बासुंदी ना. अगं हा खाणं मोठे लोकांचा. आणि आमच्या गरीबाचं काय जुलाब होते ती? अगं त्यांना वेळेवरती पैसा भेटत नाही. म्हणजे पैशासाठी हा. घेतलीस बासुंदी? हो. निसलीस काय? निसते ना. काय ग? येऊ का घरात? असू दे. गळ्यामध्ये मंगळसूत्र. कमरेला कंबरपट्टा. पायामध्ये जोडवी. चल नाक्यावरती. पुढचा नंबर. ए काय ग? मला काय घेतलास? माल घेतला की चक्का? हाय का पक्का? अगं पक्का आहे म्हणून तर घेतला चक्का. नाहीतर मारेल एखादा धक्का. आणि तू कशाला आहेस? माझी सोसा बसू नका म्हातारा बाईच्या. का ग? मीच माणसात नसते तर तुमच्या लक्ष कवा राखणार? होय का? चक्का घेतलास? हा. नेकलेस काय? कुछ कुछ होता है. गळ्यामध्ये नेकलेस. नेकलेस. हा. तरच बिन मुलाची वाकल्यास. ए दागिन्यानं दागिन्याचं नाव घे ना मग. कमरेला कंबरपट्टा. पायामध्ये जोडवी. चल नाक्यावरती. पुढचा नंबर. काय ग? बाजारला येणार? हो. एवढा चेहरा बघा काही मासरा असतो. तरी रात्री झोप मिळाली नाही. गाडीत गर्दी. सकाळी उठलं माझ्या तडीच की म्हातारीवर. माझा येणार? येणार की. मला काय घेतलास? ए मावशी. का ग? माल घेतली ताक. ताक. माझं मन आहे पाक. बर. आणि तू आहेस का नाही? यांच्या खाली जाऊन मग ताक द्यायला. ताक द्यायलाच म्हणते. तुझ्या मनात कसं काय पण येतं ग? नाहीतर आले ती मुंबईवरनं. नाही ग ताक द्यायसाठी बा. हो. नाहीतर ते म्हातारीचा तर वय राहिलं नाही. ताक देण्यासाठी. हा. नेकलेस काय? पिंजरा. पोपट. गेला बाई. असू दे. गळ्यामध्ये हार. कमरेला कंबरपट्टा. पायामध्ये जोडवी. चल नाक्यावरती. पुढचा नंबर. काय ग? बाजारला हा येणार की. येणार ना? हा. मला काय घेतलास? घेतले ना. काय ग? कलाकंद. कलाकंद. हा. नेसलीस काय? बाजूबंद. बाजूबंद. गळ्यामध्ये घातलंय ना. काय ग? चंद्रहार. चंद्रहार. कमरेला कंबरपट्टा. पायामध्ये जोडवी. चल नाक्यावरती. निघाली. राधाबाई अगं मला विचारलेस का? आपल्या मला चौकशी अगं करायची मी साधा माल घेते एकदम. कोणता ग? अगं मी घेते आज लशी. लस्सी. हा. नेसलीस काय? एकदम साधी साडी. असू दे. पूर्वीच्या माणसाच्या म्हणे त्या काय चुकीच्या नाही. काय ग? माणसानं साधं बाधं राहावं आणि सगळ्या गावासंग जावं. कुठं लिहून जातेस मला गावासंग
अर्थाचा अनाथ सांगितले. आता अर्थाचा अनार्थ करून घेऊ नको. मग? मराठी भाषा वळल तिकडे वळते आणि पळल तिकडे पळते. वळवू बी नको आणि पळवू बी नको. एका शब्दाचे अनेक अर्थ ते होतात. कसं काय? केलं तर चांगलं आहे, नाही केलं तर फार वाईट आहे. आपलं गाव आहे वारकरी पंथात. बरोबर आहे. बरोबर आहे. ही नारायणगाव पंढरी, ही बेले पंढरी तमाशा कलावंताची पंढरी मध्ये संता घरी निर्गुणपुरी तमाशा. बरोबर आहे. तो प्रत्येक पंधरवड्याच्या एकादशीला आपण कुठे जातो? अगं पंढरपूरला असतं ना. म्हणून म्हटलं साधं बाधं राहावं आणि ग्रामस्थांच्या संघ पंढरपूरला मग अशी जावं. कधी म्हणायची? हा काय घेतलास? अगं सांगितलं की नेसलीस काय? अगं एकदम साधी साडी गळ्यामध्ये. नवऱ्याचं घालते बाई आज. आणि मी काय यात्रा कमिटीचं घालते. आता मला काय माहित तू यात्रा कमिटीचं घालतेस का गावकऱ्यांचं घालतेस ते. अगं नवऱ्याच्या नावाचं म्हणे मंगळसूत्र. असं म्हणा. सगळ्यांची तयारी झाली. निघायचं. हो, निघायचं. अगं हो. अगं सर्वांना माल विचारलास पण तू माल काय घेतलास का आज? आता म्हातारपणी माझ्या मालावर मासे की बसायला लागले. अगं बाया हल्ली तरण्यापेक्षा म्हाताऱ्या बाईला जास्त गिराईक. हा हे सगळं तुझंच आहे बघा आज रोज बेल्याचं. माझी वाट बघित बसली ती. असं नाही. मी घेते काय ग? ढवळं दूध. अगं दूध हे ढवळच असतं ना. तेच घेते. निस्तीस काय? बिन नाडीचा प्रकार. तो कशाला आपली आता? नाडी फेली की काम चालू. कशाचं? संडासला जायचं. गळ्यामध्ये डागे ना घालते ना नवऱ्याच्या नावचं मुनी मंगळसूत्र. असं बाजारला कसं जायचं? कसं जायचं? प्रत्येक मुलीने मानाखाली घालून जायचं. चला चला.
सहस्रगमणीचा वेळा मथुरेच्या बाजारला निघालाय, त्यांचा रस्ता बंद करावा म्हणजे झालं. क्या तू ए दूधवाली, क्या लोणी वा लोणीवाली, चक्का वा चक्का. ए पोरी, प्रत्येक मुलीच्या डोक्यावरती दहा दुधाचे भाट आहेत. हो ना. आपल्यापाशी हाय काय नाही काय आरोळी दिल्याशिवाय कळणार आहे का? त्यासाठी काय केलं पाहिजे? काय आरोळी दिली पाहिजे. बर बर हा दे बघू. या बासुंदी ए बासुंदीवाली, अरे केसावर फुगे. तुझं फुगच फोडतो. सगळी खोड असेल तर या म्हातारीच्या अंगात आहे. अरे तरनिया, हा क्या आंबट ताक, वा आंबट ताक, क्या चक्का, चक्का. काम गिळ, गिळ, गिळ. काय ग पोऱ्या, काय झालं ग? पाठीमाग चिकना चिकना माल सोडलास, सर्व पाठीमागे चिकना चिकना माल सोडला. इकडे कॉलेज कुमारी सोडलीस. तू कॉलेज कुमारी नव्हे, हाय का तुझं तोंड कॉलेज कुमारणीच? काय दिसत नाही मी कॉलेज कुमारी ग. कॉलेज कुमारणीला कुठं बहादरलेले असत्या का? बॉपकट मारलाय, माझ्या बी जीवाला वाटतंय की कॉलेज कुमारणीला कुठं मिश्या असतात का? तुझ्या किरकिरीनं काढून टाकली हा. आणि चांगला कल्याणच्या खजिना दरोडा घातलास की? म्हणजे मी कल्याणच्या खजिन्यावरती दरोडा टाकला. नाही विचार, तो कसा काय? सोड त्या पोरगीचा पत्ता. म्हणजे धरायची माहिती नाही मला. जाऊ दे, असू दे, सोडून टाक. सोडला. बाबा रे, खाल्ल्या विना जाऊ, फिरल्या विना अनुभव. जोपर्यंत माणूस आपला घरचा हुंपटा सोडत नाही तोपर्यंत जगाच्या बाजारात काय चाललंय कळत. याची कल्पना मला चांगले, फक्त धरायची जागा तेवढी जाव. तू आहेस कोण नाही कोण, तुला काढला कोणी, काढला कोणी? धाडला कोणी? तुझ्या आईनं जिबीला काय साकार लावली होती का नाही? पुन्हा खांद्यावर टाकू नकोस. का रिवाज, झालं काय? रिवाज घे, पुन्हा खांद्यावर टाकायचा नाही. आपण झालं काय? बाकीच्या पोरींच्या आगत मी काही चाटाळ बाई नव. बघा, वजनातली बाय बाकीच्या सारख्या सगळ्या चाटाळ. 12 पोरं झाली पण नवऱ्यानं अजून बोट लावलं नाही. ऐकलं? 12 पोरं झाली पण नवऱ्यानं बोट लावलं नाही. मुलं झाली कशी? इंजेक्शनावर. काय तुझी जर्शीची औलाद आहे बी? तू बाबा रे, आई कोण नाही कोण सगळे सर आम्हाला कळणार कस काय? असं ना? हो. एक लाईन धरा. ए, या पोरी, या. धरली का एक लाईन? हात जोडा. सर्व मुलीने हात कुठं जोडले तिने, थिरडीनं कुठं जोडले तर बघितलं. बुचडा सोड मेल्या म्हातारबाईच्या बुचडे हात घाल तुझी. बुचडा इथं येवी, केस वगाळे वाढत. बुचडा ह्या जागेवर असतो का? केस वगाळे वाढत म्हटलं. काय केस मोठी. सर्व मुलीने हात हृदयाजवळ जोडले आणि तू खाली जोडण्याचं कारण? बाबा रे, कार्यक्रम चालू झाल्यापासून माझ्या मुलींना मी सांगते तुम्ही माझ्याकडे हात जोडी जावा, पण कार्ट्या माझा ऐकतच नाही. हे का? हात जोडायचं कारण आहे काय? सगळ्या हा जगाची हा. उलाढाल हा. ह्याच्यावर आहे, ह्याच्या म्हणजे पोटावर. मग कवा नाव घ्यायचीच? तीच बरं पोटासाठी किती करावी आटाटी. आज आपलं मनोगाव, कराड तालुका, सातारा जिल्हा सोडून बेलेमध्ये स्वर्गीय संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर व गुलाब मामा बोरगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पोट भरायला इथं आलोय. मग कशासाठी चाललंय? पोटासाठी. हात जोडले का? डोळे मिटा आणि तिसरा डोळा उघडा. का? तिसऱ्या डोळ्याचं नाव नका का? त्याचं रात्रीच बोबाळ फुटलंय. त्याचं रात्रीच म्हणली बोबाळ फुटले. तिसरा डोळा कुठला? ज्ञान बुद्धीचा. हात जोडले, डोळे मिटले, लुगडी सोडा. तेच सांगतोय. सुरुवात करू? हो. विश्वकर्त्यांनी केली करणी आणि विश्वकर्त्यांनी केली करणी आणि कुणा साधीना हा धंदा आणि बहुमुलाची मुरली बनवली. पंचतत्वाचा करुणी रांधा अवठाताची मुरली तिला 350 चांदा आणि 9 छिद्रे 10 गुपित त्याला पिंडामध्ये शोधा. 96 तोळे वजन मुरलीची आणि कमी नाही ती जादा आणि ब्रह्मदेवाने तिला तोलली ठेवून श्रद्धा. वधन मुरलीची कळीना तुम्हाला गुरुचरणी संपर्क साधा
आणि शिगरू बापू निघून जाईल अज्ञानाचा पडदा बोला पुंडलिक वरदेव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय गुरुदेव दत्त बेलेश्वराच्या नावानं चांग भले अनमैतरणीनं या गया तुम्ही गुरवल्यानो या गया अनमैतरणीनं या गया तुम्ही अन गुरवल्यानो या गया उद्या जाणार मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा जाणार मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाणार मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा वाकवा मला इकडे इकडे काय म्हणलीस काय झालं काय वाकवा मला कान का पंत्या का कोल्हापूरचं माप का त्याला वाताची बुंडुकली आहेत तुझी मग काय म्हणलीस नटवा मला म्हटलं नाही नाही लगेच उलाटतेस एवढे नंबर आहे नटवा मला म्हटलं माणसाची आता एक काम कर काय बोला पुंडलिक आहे का नाही हा, हा. तुझं आता हितच थांबू बर तुला माझी माहिती सांगतो हा सांग माझी माहिती आहे हा सांगा मुळारंबा ऐक राधी मुळारंबा ऐक राधी सांगतो तुझे मुळारंब ऐक राधी सांगतो तुझे मुळारंब ऐक राधी सांगतो तुझे मुळारंब ऐक राधी सांगतो तुझे आधी होती इंद्राची कांता तिचा पान एक होता आधी होती इंद्राची कांता तिचा पान एक होता तपकिनी पाहता पाहता तपकिनी पाहता पाहता देव जोडला 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 देवा हा आधी होते इंद्राची कांता आणि तिचं पण एक होता तप केले पाहता पाहता देव जोडीला असा हा. पुढे काय केलं ऐकायचं आहे हा सांगा चंद्र सैनीला दिले वचन तू राजा मी श्री कृष्ण चंद्र सैनीला तू राजा मी श्री कृष्ण व्यक्ती केली हनुमंताने व्यक्ती केली हनुमंताने पलंग पूर्ण व्यक्ती केली हनुमंताने
चंद्रसेनेला कितव्या अवताराचं वचन दिलं होतं? चंद्रसेनेला दिले वचन, तू राधा मी श्रीकृष्ण, व्यक्ती केली हनुमंतानं पलंग कोरीला. बरोबर आहे. चंद्रसेनेला सांगितलं होतं काय की तुझी जर इच्छा पूर्ण करायची असेल तर 8व्या अवतारात मी करीन. काय सांगितलं होतं? 8व्या अवतारात करीन. पण तुम्हाला सांगायचं ते 8व्या अवतारात ज्या वेळेला त्यांनी ते वचन पूर्ण केलं, बरोबर. पण वचन दिलं होतं तुम्हाला सांगायचं 7व्या अवतारात. अगदी बरोबर आहे. त्याला कारण होतं ज्या टायमाला रावणाचं आणि रामाचं युद्ध चालू होतं त्यावेळेला. हा. देवा आपल्याला वगनाट्य करायचं आहे, पुढे याला आधार शिक्का आहे ना. सांगा बघू. पुरे करा माझे दान मग जा यमुना कडून, पुरे करा माझे दान मग जा यमुना कडून, गोपीनाथ घाली बंधन, गोपीनाथ घाली बंधन, गोपीनाथ घाली बंधन, डोर करू किडा, गोपीनाथ घाली बंधन, मार्ग रोकिला, गोपीनाथ घाली बंधन, मार्ग रोकिला, गोपीनाथ घाली बंधन, मार्ग रोकिला, गोपीनाथ घाली बंधन, मार्ग रोकिला. देवा किती जरी केलं तर आम्ही आडव्या कासूच्या बायका आहे, होय, पण देव जाणणार आहे. शाबास. जर माझ्या मुलीच्याकडनं काय चुकलं असेल तर प्रथमतः मला माफी असावी. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. जरी भक्ताकडून काही चुकलं असेल तर पितांबराच्या वटीत घेऊन सांभाळ करणं हे देवाचं काम आहे. बरोबर आहे. मला सांगा, हा बोला ना. दानामध्ये दान श्रेष्ठ कुठलं? अन्नदान. अन्नदान होय. दुसरं वस्त्रदान. वस्त्रदान आणि तिसरं नेत्रदान. आणि चौथं रक्तदान. आणि 5वं भक्ती. हेच मग तुम्हाला यातनं सुटका जर करून घ्यायची असेल तर माझं मला भक्तीचं दान द्या आणि तुमचा तुम्हाला मार्ग रिकामा करून घ्या. खरंच आहे. म्हणून सांगितलं माणसाच्या ध्येयाला मोक्ष पाहिजे असेल तर परमेश्वराचं नामस्मरण कधी वाया जाणार नाही. शाबास. भक्ती कोण करणार आहे? ही माझी चंद्रगोळ्याची चंद्रावर. अरे वा वा वा. चांगला गोळा पालता पडल्यागत पडतोयस. हॅलो. मला प्रिय भक्ताची आवड आहे. तिकडे बाबळ दिसत्या त्या भक्ताला मिठी मार. इकडे येऊ नकोस तू, तिकडे जातो. ही कोण? ही माझ्या थोरल्या बहिणीची मुलगी. ही तिचं नाव? गेल्या वर्षी आई मेली. हिची? अरे 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 वाईट झालं. माय मारावी आणि मावशी उरावी. मग तू कोण आहेस? मी तिची मावशी आहे. वा रे वा. आणि मी तिला घरी घेऊन आले. किती मुलगीचं भाग्य आहे. असू दे ग. आणि 2 एकर जमीन विकली. हो टाइम आहे. चला. 2 एकर जमीन विकली आणि माझ्या मुलगीचं लग्न केलं. या मुलगीचा पण नवराला बेकार मिळाला. हिला? हो. तो कसा काय? रोज दारू पिण्याचा माझ्या पोरगीला मारायचा. या मुलीला? हो. सुंदर मुलीला जर मारत असेल तर तुला वाईट वाटणारच. पण माझ्या जावायची चूक नाही, माझ्या कार्टीची चूक आहे. म्हणजे मुलगीची चूक, जावयाची एवढी चूक नाही. इतका बी दारू पितोय पण त्याला मी अजून कधी मागसर म्हटले नाही. पण या कार्टीची चूक. ती कशाची चूक आहे? रोज संध्याकाळी हातरात मुतायची. आता ही जर लहान मुलं मुतत होत, ती माझी बारकी बबडी. हा तेच की. आता ही मुताई गेल्या वाकडा कुस्ती लिया. चला